धार्मिक देश आहे. आध्यात्मिक प्रवृत्तीचे लोक या आपल्या भारतामध्ये राहतात. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक, वेगवेगळ्या पंथातले लोक आपापल्या धर्माप्रमाणे, आपापल्या पंथाप्रमाणे त्या ठिकाणी देवाला पुजतात. विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची त्या ठिकाणी परंपरा आहे. मानभोग पंथ हा पंथ मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि इतर अनेक धार्मिक लोक आपापली धार्मिक भावना जी आहे ती आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी जोपासतात. देवाबद्दल त्या ठिकाणी श्रद्धा असणं आवश्यक आहे. कारण ज्यावेळेला मनुष्याची त्या ठिकाणी सहनशक्ती संपते अशा वेळेला धार्मिक आध्यात्मिक शक्ती त्या ठिकाणी माणसाला जीवनामध्ये उभारी घेण्यासाठी प्रेरित करते, नव्हे तर त्याला तेवढी ऊर्जा त्या ठिकाणी प्राप्त करते. देवाबद्दल शंका नाही, परंतु देवाच्या नावावर आणि या धार्मिक जे काही कर्मकांड आहेत याच्या नावावर ज्या वेळेला काही लोक देवाला त्या ठिकाणी पैसे कमवण्याचा जरिया बनवतात, देवाच्या नावावर त्या ठिकाणी लोकांची फसवणूक करतात, लुबाडणूक करतात, तर ती गोष्ट ही आपल्या समाजासाठी आणि एकूणच सर्वसामान्यांसाठी ती घातक ठरते. सुरुवातीच्या काळामध्ये काही बुवाबाजी करणारे महाराज लोक हे लोक त्या ठिकाणी ओळखायला येत नाहीत. हळूहळू ते त्यांचं प्रस्त वाढवतात आणि या सगळ्या गोष्टीतनं मग खरात बाबासारखे जे काही भुंदू बाबा आहेत ते त्या ठिकाणी बाहेर पडतात. अनन्यसाधारण धोका हा अशा बाबांमुळे त्या ठिकाणी होत राहतो. कारण ज्या ठिकाणी विश्वास ठेवला जातो त्याच ठिकाणी विश्वासघात होतो आणि अशा बाबांच्या वर डोळे झाकपणे त्या ठिकाणी विश्वास केला जातो. देवाच्या नावावर अशा प्रकारच्या बाबांच्या दुकानदाऱ्या त्या ठिकाणी चालतात. आता नुकतंच काहीतरी पुण्यामध्ये एका बाबाच्या पायाला धुवून पाणी पिणाऱ्या महिला काही आता त्या ठिकाणी समोर आलेल्या आहेत. आता सध्या प्रशासनानं किंवा शासनानं अशा प्रवृत्तीकडे जर लक्ष नाही दिलं तर याच बाबतनं परत एकदा खरात बाबा त्या ठिकाणी बाहेर पडतात आणि त्यावेळेला झालेली जी काही हानी आहे, जी काही समाजाची जी काही त्या ठिकाणी मानहानी आहे ती कुठल्याही गोष्टीनं भरून न निघणारी आहे. आज मला या व्हिडिओच्या माध्यमातून एका विशिष्ट गोष्टीवर आपलं सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करायचं आहे. कारण या विषयावर बोलणारे कमी आहेत. देवाच्या विरुद्ध बोलणे किंवा एखाद्या धार्मिक स्थळाच्या विरुद्ध बोलणे हे लोकांना थोडी रिस्क वाटते. याच्यामुळे कोणाच्या भावना दुखावू शकतात किंवा आपल्याला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. म्हणून बरेचसे लोक या गोष्टीपासून दूर राहतात किंवा या गोष्टीवर बोलत नाहीत. आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात जे काही धार्मिक संस्थान आहेत या संस्थानाची एक स्पेशालिटी ही तिथल्या लोकांनी त्या ठिकाणी तयार केली आहे. ही मानवनिर्मित आहे, मॅनिप्युलेटेड आहे, आर्टिफिशियल आहे. की एखाद्या धार्मिक संस्थांचं महत्त्व वाढलं पाहिजे, लोक त्याच्याकडे आकृष्ट झाले पाहिजेत म्हणून एखादी ट्रिक वापरली जाते. जशी शनी शिंगणापूर या देवस्थानामध्ये त्या गावाला कुठल्याही घराला किंवा बँकेला येऊन आणि मंदिराला दरवाजेच नाहीत. ही एक स्पेशालिटी आहे. आणि काही मंदिर आहेत ज्या ठिकाणी एक असे काही कुंभ तयार केले आहेत की ज्याच्यामध्ये एक विशिष्ट होल आहे आणि ज्या भाविक भक्तांनी जी आपली करन्सी आहे, जी चिल्लर 1 रुपये 2 रुपयाची कॉईन जे आहेत हे वरून टाकल्यानंतर त्या होलमध्ये जर ते गेले तर त्या ठिकाणी आपली मनाची कामना त्या ठिकाणी पूर्ण होते. अशा प्रकारचं नॅरेटिव्ह हे सेट केलं आहे. असंख्य लोक या संस्थांना त्या ठिकाणी दर्शन देतात आणि त्या ठिकाणी कितीतरी पटीमध्ये हे कॉईन फेकले जातात आणि हे कलेक्ट केले जातात. म्हणजे भावनेचा आधार घेऊन त्या ठिकाणी एक प्रकारे पैसा जमा करण्याचा, कलेक्शन करण्याचा जो काही धंदा आहे तो त्या ठिकाणी राजरोज चालतो. बऱ्याचशा ठिकाणी काहीतरी नैवेद्याच्या रूपाने अनेक गोष्टी दिल्या जातात ज्या मौल्यवान असतात. देणगी हा एक मोठा विषय आहे की जे काही अंधभक्त येतं, जे काही ब्लॅक मनीवाले येतं, जे काही काळा बाजार करून पैसे कमवतात, अशा लोकांना त्या ठिकाणी वाटतं की आपण देवाला त्या ठिकाणी जर आपण सोन्याचा मुकुट केला, एखादा काही चांदीचा त्या ठिकाणी काही ध्वज दिला तर आपले सगळे पाप धुवून निघतील. अशी भाबडी कल्पना असल्यामुळे कोट्यवधी रुपयाचं देणगी दान अनेक लोकांना इन्कम टॅक्समधून रिबेट मिळते. ATC अंतर्गत जर समजा आपण धार्मिक संस्थांना त्या ठिकाणी दान दिलं, देणगी दिली तर त्यांना इन्कम टॅक्समधून रिबेट मिळते. असेही लोक खूप आहेत, ब्लॅक मनीवाले, काळ्या पैशावाले. विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या देवस्थानांनी आपापली एक स्पेशालिटी तयार केली आहे. ज्याच्यामध्ये तिरुपती बालाजी, ज्यामध्ये आपण बऱ्याच अनेक वर्षापासून पाहतो की तिथं केस दान केले जातात. महिलांना आवडता असलेला जो काही त्यांचा एक अवयव आहे केस, महिला सुद्धा तिरुपतीला त्या ठिकाणी केस दान करतात. त्याचबरोबर आता नुकतंच मी खाटूश्याम राजस्थान या ठिकाणी जाऊन आलो. त्या ठिकाणी एक 15-16 किलोमीटर पैदल चालण्याची एक प्रथा त्या ठिकाणी एक ट्रिक केलेली आहे आणि भारतभरातनं अनेक त्या ठिकाणी भाविक भक्त हे खाटूश्याम रिंगज म्हणून जे गाव आहे, रिंगजपासून खाटूश्याम मंदिरापर्यंत जे लोक पैदल त्या ठिकाणी मार्गक्रमण करतात तर तिथं असंख्य असे दुकान लागले जातात की ज्याच्यामध्ये एक बांबूची स्टिक, बांबूची काडी आणि त्याला एक खाटूश्यामचा ध्वज लावलेला असतो की तो ध्वज खांद्यावर घेऊन त्या ठिकाणी हे भाविक भक्त चालतात. परंतु मी खाटूश्यामला गेल्यानंतर आवर्जून त्या मंदिरातनं ही एक स्टिक आणलेली आहे. ही त्या खाटूश्यामच्या मंदिरामधली स्टिक आहे
अशा पद्धतीच्या बांबूच्या स्टिक आणि याला लावलेला एक ध्वज तो खांद्यावर घेऊन लोक त्या ठिकाणी मार्गक्रमण करतात आणि विकत घेतलेला ध्वज हा खाटू श्यामच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी टाकून देतात. साधारण 100, 150, 200, 500, 1000, 2000 रुपयापर्यंत हे ध्वज येतात. एका दुकानामधनं दिवसभरातनं कमीत कमी 100च्या वर ध्वज असे विकले जातात. जर आपण सरासरी 500 रुपये किंवा सरासरी 200 रुपये ध्वजप्रमाणे जरी पैसे जोडले 1000 ध्वज एका दुकानातून त्या ठिकाणी विकले जातात. म्हणजे हा भक्तांच्या भावनेचा आधार घेऊन त्या ठिकाणी पैसे कमवण्याचा धंदा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक धार्मिक स्थळ आहेत, धार्मिक त्या ठिकाणी मंदिर आहेत की त्यांनी या सगळ्या गोष्टीची एक दुकानदारी केली आहे. असो, लोकांकडे पैसा आहे, लोकांची भावना आहे, लोकांची श्रद्धा आहे, देवासाठी लोक कितीही खर्च करायला तयार आहेत. परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या जर समाजाला घातक ठरत असतील किंवा समाजाचं अतोनात नुकसान या सगळ्या गोष्टीमुळे जर त्या ठिकाणी होत असेल तर त्या ठिकाणी शासनानं प्रशासनानं लक्ष देणं आवश्यक आहे. या मुंबईच्या अधिवेशनामध्ये एक कोणीतरी आमदार महोदय आहेत, त्यांनी जो मुद्दा मांडला होता त्याच मुद्द्यावर मला आज 1-2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं आहे आणि माझ्या परीने या गोष्टीवर मला जी काही कारवाई करता येईल ते मी करणार आहे. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सैराट पिक्चर जेव्हा आला होता नागराज मंजुळे यांचा, तेव्हापासून मुलामुलींना घरातून पळून जाण्याचं एक फॅड त्या ठिकाणी झालं आहे. विशेष करून त्या सिनेमामध्ये एका पॉलिटिकल आणि एका उच्चवर्णीय एका बापाच्या मुलीची ती कथा आहे. ती पॉलिटिकल एक आमदार वगैरे असलेल्या माणसाच्या घरी एक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेला जो मुलगा आहे तो त्या मुलीसोबत प्रेम करतो आणि त्याला पळून नेतो. तर तो सैराट जो आहे ना, तो पिक्चर पाहिल्यानंतर महाराष्ट्रातली जी तरुणाई आहे ती सैराट झालेली. सैराटचा अर्थच तो आहे. मला बरेच दिवस सैराट कशाला म्हणतात ते कळलं नाही आणि या सिनेमाला सैराट नाव का दिलं होतं याच्यावर मी थोडा विचार केला होता. तर सैराट म्हणजे सैराट. या सिनेमानंतर अनेक लोक त्या ठिकाणी, अनेक मुलं त्या ठिकाणी सैराट झाले, सोबत मुली सैराट झाल्या. माझं तर ऑब्झर्वेशन असं आहे, मुलांपेक्षाही मुली जास्त सैराट झाल्या. आणि या सगळ्या गोष्टीला काही समाजातले फॅक्टर येतात, काही नातेवाईक येतात, काही आमचे नेते बंधू येतात की ते लोक अशा लोकांना त्या ठिकाणी सहकार्य करतात. परंतु या सगळ्या लोकांच्या सहकार्याच्या वरचं एक सहकार्य त्या ठिकाणी होताना दिसत आहे. ते आहे आळंदी संस्थानचं. आळंदी संस्थान हे काही मॅरेज ब्युरोची अथॉरिटी नाही. जशी आपल्या महाराष्ट्र सरकारने ग्रामपंचायत, नगरपालिका, मला वाटतं आणखी जे काही मॅरेज ब्युरो आहेत यांना अथॉरिटी दिली की ते मुलांमुलींचं लग्न लावू शकतात. परंतु आळंदी संस्थानला त्या ठिकाणी मॅरेज ब्युरोची अथॉरिटी नसताना त्या ठिकाणी लग्न लावून दिल्या जातात. ही वस्तुस्थिती आहे. याच्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे, याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे, लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांचं सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे. आणि त्या ठिकाणी बिनदिक्कतपणे कुठल्याही प्रकारचे साक्षीदार नसताना, कुठल्याही प्रकारची संमती नसताना या घरातून पळून जाणाऱ्या लोकांची लग्न लावून दिल्या जातात. नव्हे तर त्यांना एक सर्टिफिकेट प्रदान केलं जातं. आणि हे सर्टिफिकेट हे जे ठाण्यामध्ये बसलेले जे काही कॉन्स्टेबल किंवा PI दर्जाचे जे काही लोक आहेत तर त्या लोकांच्या समोर ते सर्टिफिकेट दाखवल्यानंतर ते या लोकांना त्या ठिकाणी क्लीन चिट देतात. रोज आईवडिलांच्या समोर ठाण्यात ते लोक येतात, सहाय्य करतात जर मिसिंगची रिपोर्ट दाखल झाली असेल तर, आणि या सर्टिफिकेटच्या भरोशावर ते नाकावर टिचून तिथनं ते निघून जातात. मुळातच हे जे सर्टिफिकेट आळंदी संस्थांमधून मिळते ते बेकायदेशीर आहे. अनेक पालकांना वाटते की ते कायदेशीर आहे, अनेक लोकांना वाटते की ते कायदेशीर आहे, पोलिसांना सुद्धा वाटते की ते कायदेशीर आहे. परंतु आळंदी संस्थांना दिलेलं मॅरेज सर्टिफिकेट हे फेक आहे, खोटं आहे, बनावट आहे. परंतु या आळंदी संस्थांच्या या प्रेरणेमुळे त्यांनी अलॉट केलेल्या मॅरेज ब्युरोच्या किंवा मॅरेज सर्टिफिकेटमुळे अनेक मुलांना घरून पळून जाण्याचं त्या ठिकाणी बळ मिळते. हे बळ त्या ठिकाणी या मुलांना मिळू नये. कारण एक मुलगी किंवा एक मुलगा घरातनं पळून जाऊन ज्यावेळेला लग्न करते त्यावेळेला त्या घरावर काय बितते, त्या आईवडिलाची मानहानी त्या ठिकाणी काय होते आणि त्यांना काय दुःख होते, हे दुःख आपण या दुःखाची कल्पनाच करू शकत नाही. इतकं भयंकर दुःख आहे घरातून मुलगी किंवा मुलगा पळून जाणे, विशेषतः मुलगी पळून जाणे. कारण त्या गोष्टीचा दुर्गामी परिणाम हा समोर त्या घरावर होते, त्या समाजावर होते, त्या अख्ख्या कॉमवर त्या ठिकाणी त्या गोष्टीचा परिणाम होतो. नंतरही पळून जाणाऱ्या लोकांचं काही भवितव्य नसते. परंतु मी सांगितल्याप्रमाणे काही नातेवाईकांकडनं अशा लोकांना त्या ठिकाणी बळ दिलं जातं, त्यांना आळंदीपर्यंत पोहोचवले जाते आणि ते सर्टिफिकेट इश्यू करून त्यांना त्या ठिकाणी मार्केटमध्ये, समाजामध्ये उदर माथ्यानं फिरण्याचं एक प्रकारचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिलं जाते. हे बेकायदेशीर आहे. काही नेत्या लोकांनी आता बाकीचे धंदे सगळे सोडून दिलेले आहेत आणि केवळ आपल्यासोबत काम करणारे जे काही लोक आहेत तर अशा कार्यकर्त्यांचे लग्न लावून देण्याचा धंदा त्या ठिकाणी सुरू केला. मी रिसेंटली एका नेत्याला विचारलं की ज्यांना अशा पळून जाणाऱ्या दाम्पत्याला त्या ठिकाणी मदत केली होती, त्यांना मी विचारलं की तुम्ही आता या लोकांना विहिरी देत नाही, यांना काही घरकुलं देत नाही आणि आता कोणती योजना देत नाही आणि आता या लोकांचे लग्न लावून देण्यासाठी तुम्ही या लोकांना मदत करताय, तर ही गोष्ट चुकीची आहे. तर त्यांनी सांगितलं, त्या नेत्यांनी सांगितलं की पाटील साहेब, या लोकांना विहिरी द्यायच्या
तर या भिकार चोटांकडे शेतच उरली नाहीत. अर्धा एकरावर लोक आलेले आहेत, एका एकरावर. काय विहिरी त्यांच्या, एक विहीर जर दिली तर त्याला कमीत कमी अर्धा एकर जंगल लागते. मुळातच त्यांच्याकडे अर्धा एकर जमीन राहिलेली, म्हणून त्याला पुरी लोक देत नाहीत. त्याचबरोबर घरकुलं द्यायचे, तर घरकुला ठेवायचं कोणाला, बायकाच नाहीत, नोकऱ्या नाहीत. असे बेरोजगार लोक आहेत, झेंडे बिंडे लावायला सतरंजा बितरंजा उचलायला कामी पडतात. त्यामुळे आम्ही या लोकांना त्या ठिकाणी मिळवून देतो. म्हणजे नेत्या लोकांनी आता लग्न लावून देण्याचे धंदे त्या ठिकाणी सुरू केले आहेत. हे लोक मुलगी चॉईस करून देतात, ती मुलगी पळवण्यासाठी मदत करतात, गाड्या प्रोव्हाइड करतात, त्यांना स्कार्फ देतात कोणाला बांधायला, आणि आळंदीवरनं सर्टिफिकेट मिळून देतात. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री आमच्या नेत्या सुनेत्राताई पवार, अजितदादा असते तर थोडा वेगळा विषय होता, पण तरी सुनेत्राताईंना मी पर्सनली भेटून हा आळंदी संस्थांचा जो काही कारनामा आहे आम्ही त्यांना सांगणार आहे. आणि मी विनंती करणार आहे महाराष्ट्रातल्या सर्व पालकांच्या, मुलींच्या वडिलांच्या, मुलांच्या वडिलांच्या वतीने की आळंदी संस्थांची एक दिवस आपण चौकशी करा. आणि ही चौकशी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जर आळंदी संस्थांना मॅरेज सर्टिफिकेट इश्यू करण्याचा अधिकार नसेल तर त्यांना कटाक्षाने ही गोष्ट त्या ठिकाणी बंद करायला लावा. जेणेकरून आळंदीला जर अशा पद्धतीचे फेक लग्न त्या ठिकाणी लावल्या गेले नाहीत किंवा अशा प्रकारचे सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिले गेले नाहीत तर आणि तरच मुलींच्या पळून जाण्याच्या या प्रमाणावर त्या ठिकाणी काही प्रमाणात आळा आणला जाईल. कारण इतर ठिकाणी शासकीय ठिकाणी लग्न करायचं असेल तर 1 महिनाभर त्या ठिकाणी पूर्वी अर्ज करावा लागतो. आणि अर्ज केल्याच्या नंतर त्याला 2 साक्षीदार पाहिजे. एका कोणीतरी सन्माननीय आमदार महोदयांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला, परंतु त्याच्यावर मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं उत्तर किंवा गृहमंत्र्याकडनं उत्तर आले नाही. मी शोधलं की याच्यावर नेमकी कारवाई काय होते किंवा त्या आमदार महोदयांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या ठिकाणी सरकार उत्तर काय देते, कुठल्या प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी आलं नाही. परंतु तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे की हा विषय केवळ घराला त्या दरवाजे नाहीत, मंदिराला दरवाजे नाहीत किंवा काही ठिकाणी नैवेद्य दिला जातो, केस द्यावं लागतात, त्याच्यापेक्षा भीषण आहे. मुलं पळतात आळंदीच्या संस्थांमुळे. मग देव हे लोकांच्या कल्याणासाठी आहे. देव ही संकल्पना जी आहे ती लोकांच्या कल्याणासाठी आहे. जर मंदिरातनं किंवा देवांच्या या सगळ्या गोष्टीमुळे जर त्या ठिकाणी समाजाचं नुकसान होत असेल, सामाजिक मानहानी होत असेल तर ते मंदिर काही कामाचं नाही, तो देव काही कामाचा नाही. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत आणि बंद होण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. माझ्या परीने मी सुनेत्राताईंच्या कानावर, मुख्यमंत्री साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर हा विषय टाकणार आहे की तात्काळ ही गोष्ट बंद करा. नाहीतर अनेक आत्महत्या त्या ठिकाणी पालकांच्या या घटनेमुळे झालेल्या आहेत. किंवा हॉनर किलिंग नावाचा एक नवीनच विषय सैराट पिक्चरमध्ये आला की पळून गेलेल्या मुलाचा मर्डर करणे, ज्यांना पळून नेली त्याचा मर्डर करणे किंवा त्या पळून जाणाऱ्या मुलीचं मर्डर करणे, याला हॉनर किलिंग म्हणतात. हॉनर, स्वाभिमान दुखावतो, मानहानी होते, इज्जत जाते. त्याच्यामुळे मर्डरसारखे गंभीर गुन्हे त्या ठिकाणी अस्तित्वात घडतात. हॉनर किलिंग या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आळंदीच्या संस्थांना जर मॅरेज ब्युरोची अथॉरिटी नसेल, त्यांना त्या ठिकाणी असं सर्टिफिकेट देण्याचा अधिकार नसेल तर ते बंद झालं पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.